नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. समाज कल्याण उपायुक्त पदोन्नती झाल्याबद्दल बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक न्याय विभाग नागपूर येथील कार्यालयात श्री बाबासाहेब देशमुख यांची नागपूर प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त पदावर पदोन्नती झाल्याबद्दल नागपूर सकल मातंग समाजाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक शंकरराव वानखेडे यांच्या नेतृत्वात श्री बाबासाहेब देशमुख यांचा माजी शिक्षणाधिकारी श्री अरविंदजी डोंगरे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच लहुजी शक्ती सेना विदर्भ महिला अध्यक्ष श्रीमती भारतीताई कांबळे यांच्या हस्ते महिलांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. श्री बाबासाहेब देशमुख यांनी सर्व उपस्थित मातंग समाजाच्या समाजसेवकांना सामाजिक न्याय विभागातील सभागृहात बोलावून सर्व सामाजिक कार्यकर्त्यासोबत मीटिंग घेऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची संपूर्ण माहिती समजावून सांगून त्यांचा लाभ घ्यावा. काही अडचण आल्यास माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळातील कर्ज प्रकरणात येणाऱ्या ज्याच्याकडे दूर करण्याकरिता नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांचा वेळ घेऊन सर्व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची मीटिंग लावण्याची माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मातंग समाजाला मिळावा म्हणून संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला बोलावून घरकुल योजनेचे फॉर्म सामाजिक न्याय विभागातून वाटप करण्यात यावा व ते सामाजिक विभागात जमा करून महानगरपालिकेच्या सुपूर्द करावे व सर्वांनी न्याय मिळाला पाहिजे अशा सूचना दिल्या. या सत्कार सोहळ्यात मातंग समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक श्री प्रभुदाजी तायडे, रायभानजी डोंगरदिवे, पंजाबराव कावळे, कैलास काळे, कृष्णा कांबळे, शंकरराव काळे, नितीन वाघमारे, रामदास चव्हाण, शिवा तायवाडे, श्रीमती रुक्मिणी चव्हाण, प्रफुल्ल शेंडे, तुषार वरेकर, संगीता काळे, सीता संगेश्वर, इंदिरा वाघमारे व सर्व मातंग समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नॅशनल हेड राजेश खसेची रिपोर्ट.